सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष न घातल्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे खासदार गेले कुठे असा सवाल शिवसैनिकांनी व्यक्त केलाय. त्यामुळे शहरातून टीकेची झोड उठत आहे. इचलकरंजी शहरानं 2 वेळा खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले. अटीतटीची निवडणूक असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून त्यांना खासदार केले. इचलकरंजी महानगरपालिका करण्यासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होत असताना, महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यात येत असताना ही निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार आहे. पण या संपूर्ण इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रक्रियेमध्ये खासदार धैर्यशील माने कुठेही दिसून आले नाहीत. जागावाटप असू दे, कोणत्याही बैठकीला खासदारांनी हजेरी लावली नाही. महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना खासदारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं नाही. उमेदवारीवरून सध्या शिंदे गटातील शिवसैनिक नाराज होत आहेत, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पण ज्यांनी रक्ताचं पाणी करून लोकसभेला प्रचार केला, भरघोस मतांनी निवडून आणलं, आज त्यांनाच वाऱ्यावर सोडलं आहे की काय असं नागरिकातून बोललं जाते. त्यामुळे खासदार धैर्यशील माने आहेत तरी कुठं असा सवाल शिवसैनिकांनी केलाय. इचलकरंजीच्या शिवसैनिकांना आणि लाडक्या बहिणींना खासदार धैर्यशील माने विसरले आहेत की काय असा संतप्त सवाल शिवसैनिक महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.